नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची. पुणे बेंगलोर महामार्गावर दरोडा टाकून 20 लाख रुपये लुटणाऱ्या केरळ राज्यातील दरोडेखोरांच्या टोळीस पोलिसांनी केली अटक. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात इसमांनी इनोव्हा स्कॉर्पिओ स्विफ्ट कारचा वापर करून फिर्यादी यांची हुंडाई व्हेन्यू कार क्रमांक MA01 ER 9468 या गाडीस अडवून त्या गाडीच्या काचा लोखंडी रॉडने फोडून गाडीची तोडफोड करून हुंडाई व्हेन्यू कार चालकास मारहाण करून त्यास चाकूचा धाक दाखवून कारमधील 20 लाख रुपये रोख रक्कम चोरून गाडीसह चालकाचं अपहरण केलं होतं. तसेच गाडी व गाडीतील चालक तक्रारदार याच नंतर सर्जापूर फाटा तालुका जावली येथे सोडून पळून गेले होते. मजकूरची तक्रार श्री विशाल पोपट हासबे वय वर्ष 30 राहणार हिवरे तालुका खानापूर जिल्हा सांगली यांनी दिल्याने भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा केलेली इनोव्हा स्कॉर्पिओ स्विफ्ट ही वाहने सांगली जिल्ह्यात विटा तासगाव बाजूस पळून गेल्याची माहिती मिळाल्यानं सदरची माहिती सांगली पोलिसांना कळवली असता सांगली पोलिसांनी सदरचं वाहन स्थानिक नागरिकांच्या मदतीने योगेवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे अडवून गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनीत उर्फ राजन याला ताब्यात घेतल्यानंतर तपास पथक अन्य आरोपींचा शोध घेण्याकरिता केरळ राज्याकडे रवाना होऊन केरळ पोलिसांच्या मदतीने गुन्हा करून पळून जाणारे केरळ राज्यातील इतर 6 आरोपी नंदकुमार नारायणस्वामी वय वर्ष 32, अजित कुमार वय वर्ष 27, सुरेश केसावण वय वर्ष 47, विष्णू ख्रिश्चन कुट्टी वय वर्ष 29, जिनू राघवन वय वर्ष 31, कालाधरण श्रीधरन वय वर्ष 33 यासह 7 जणांना अटक करण्यात आली असून अजून 6 जण फरार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने केरळ येथे जाऊन गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार क्रमांक KL 64M 2797 ही ताब्यात घेतली. तपासादरम्यान गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनीत उर्फ राजन राधाकृष्णन याच्याकडून गुन्ह्यात चोरीस केलेली 20 लाख रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त केली असून गुन्ह्याचे तपासात एकूण 35,27,595 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर यातील आरोपींच्यावर केरळ, मध्य प्रदेश, तमिळनाडू, दिल्ली राज्यामध्ये दरोडा, जबरी चोरी, अपहरण, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.